त्याला दम्याचा त्रास आहे आणि त्याच्या गोळ्या सुरू आहेत. ह्या फाईलमध्ये त्याच्या औषधांची नावं आणि लेटेस्ट रिपोर्ट्स सगळं काही आहे. आणि मॅडम, तुम्हाला जे समजलंय ना तसं आम्ही अजिबात करत नाही. आम्ही असीमची पूर्ण काळजी घेतो. आमच्याकडे तक्रार आली आहे आणि डोळ्यांनी पाहिलंय. पण मॅडम, ही तक्रार कुणी केली आहे आम्हाला काहीच कल्पना नाही. पण हे सगळं खोटं आहे मॅडम. मॅडम अहो, आम्ही असीमची पूर्ण काळजी घेतो. त्याची तब्येत, त्याचं खाणं पिणं, त्याचा अभ्यास, शाळा सगळं व्यवस्थित बघतोय आम्ही. मॅडम, तुम्ही एकदाही आमच्याशी न बोलता त्याला सरळ उचलून इथे कसं काय आणू शकता हो? हे बघा, आम्ही त्याला इथे घेऊन यायला आलो नव्हतो. आम्ही चौकशीच करायला आलो होतो. तुम्ही दोघं तिथे नव्हता. आणि त्याची जी अवस्था होती ना, ती अवस्था इतकी भयंकर होती, त्याला इथे आणण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. आणि आमची समिती अशा अनाथ मुलांच्या भल्यासाठी नेहमी तत्पर असते. सो आम्ही घेऊन आलो त्याला. मॅडम, तो अनाथ नाहीये. तो माझा भाऊ आहे आणि धने त्याचा जीजू आहे. सख्खा भाऊ आहे का तुमचा? तो तुमचा सख्खा भाऊ आहे असं काही प्रमाणपत्र आहे तुमच्याकडे? तुम्ही त्याचे गार्डियन आहात असं काही आहे तुमच्याकडे? नाही. आम्हाला माहिती आहे तो एक अनौरस मुलगा आहे. तुमच्या वडिलांच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेला तो मुलगा आहे. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? आम्ही ऐकून घेतोय म्हणून तुम्ही काही बोलताय? आणि त्याचा काय संबंध इथे? संबंध कसा नाही? संबंध आहे ना, पालकत्वाचा संबंध आहे ना. इथे जर त्याचे लीगल पालक असते तर मी हा प्रश्नच उपस्थित केला नसता. मी दिला असतं असीमला त्यांच्या हाती. पण ह्या बाई यांनी घेतली त्याची जबाबदारी. बरं, जबाबदारी घेऊन ती सांभाळता आली का त्यांना? हा, ती सांभाळता आलीच नाही. मग घेता कशाला जबाबदारी? मी किती महान, मी किती छान हे दाखवण्यासाठी. काय काय सिद्ध काय करायचंय तुम्हाला? तुम्ही त्याचे पालक आहात, त्याचे लीगल डॉक्युमेंट्स पण नाहीये तुमच्याकडे. हो, काय बोलताय तुम्ही मॅडम? असीम आमचं आहे आणि त्याला जर तुम्ही आमच्या बरोबर पाठवलं नाहीत ना तर आम्ही पोलिसात कंप्लेंट करू. आवाज खाली. आवाज चढवून बोलायचं नाही इथे. हे बघा मॅडम, आता तुम्ही हे बघा, आता तरी कायद्यानं वागा. तुमच्याकडे एक संधी आहे. म्हणजे आता आम्ही काय करणार आहोत, तुमच्या सगळ्या घरच्या मंडळींना बोलवणार, त्यांची चौकशी करणार आणि त्या चौकशीतून जर हे निष्पन्न झालं तुमची बाजू योग्य आहे तर असीमला आम्ही तुमच्या ताब्यात देऊ. जर आम्हाला जाणवलं की नाही हे योग्य नाही होणार तर आम्ही असीमला तुमच्या ताब्यात देणार नाही. नाही मॅडम, आम्ही असीमला घेऊन जाणार म्हणजे जाणार. मी प्रोसिजर सांगितली आणि जे काही होणार ते प्रोसिजर प्रमाणेच होणार. तुम्ही किती आरडाओरडा केलात तरी. जाऊ शकता. एक मिनिट. जाऊ शकता म्हणजे? नाही मॅडम, असं नका करू. धन्या, आपण असीमला घेतल्याशिवाय नाही जाणार होता. नाहीच जायचंय निवी, नाहीच जायचंय. आम्ही नाही जाणार मॅडम. असीमला घेतल्याशिवाय आम्ही कुठेही नाही जाणार. सिक्युरिटी मॅडम, असं करू नका. त्या दोघांना बाहेर घेऊन जा. नाही, एक मिनिट. आम्ही जातो, पण एकदा असीमला भेटू तरी द्या. नाही भेटता येणार. मॅडम प्लीज, हो एकदा भेटू द्या ना माझ्या भावाला. असं नका करू. संदीप प्लीज घेऊन जा. हो. नाही, एक मिनिट. हे बघा मॅडम, मी जेन्युइनली रिक्वेस्ट करते तुम्हाला. आज हे सगळं एवढं अचानक झालंय ना, मला काही कळतच नाहीये. मला फक्त एकदा माझ्या भावाला भेटू द्या ना मॅडम, प्लीज. ठीक आहे, खिडकीतून तुम्हाला बघता येईल त्याला. वॉर्ड मध्ये जायचं नाही. हो, पण मॅडम तुम्ही आत. ठीक आहे, चल. थँक्यू. इथून आत जा. फक्त 2 मिनिटं.
असीम, निविताई, जीजू तुम्ही मला न्यायला आला? चला ना आपण घरी जाऊया. चल ना जाऊया आपण घरी. चल ना ताई प्लीज चल. असीम, बाळा बाळा शांत हो बाळा. हे बघ, तुला बरं नाहीये ना, म्हणून तुला इथे आणलंय. पण ताई तुम्हाला न्यायला आलीस ना. असीम, तुला एकदा बरं वाटलं ना की आय प्रॉमिस मी तुला घरी घेऊन जाईल. हा बाळा, तू काळजी नको करूस. का पण? तू घरात दे ना मला औषध, मला बरं वाटेल. ताई प्लीज ना, चल ना आपण घरी जाऊया. असीम, तुला चक्कर आली होती ना, तू बेशुद्ध झाला होतास. मग उपचार नको का करायला? नाही ताई, मला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन चल. मला आत्ताच तुझ्या सोबत यायचंय. ताई चल ना प्लीज. मला सांग असीम, तू आज काय खाल्लंस का रे? म्हणजे एवढा त्रास कसा झाला तुला बाळा? तू काही वेगळं खाल्लंस का आज, किंवा जास्त धावपळ झाली का तुझी आज? असीम, आईस्क्रीम खाल्लंस का तू? असीम, निविताई काहीतरी विचारतीये. आईस्क्रीम खाल्लंस का तू? तू मला सांगितलं नाहीस तर आम्ही डॉक्टरांना काय सांगणार सांग? तू नाही खाल्लंस ना आईस्क्रीम? ताई मी पुन्हा असं नाही करणार. ताई प्लीज मला घेऊन जा ना इथून. मला इथं नाही राहायचंय. म्हणजे तू आईस्क्रीम खाल्लं होतंस असीम? चला सर, वेळ संपलीये. हो हो, आलो आलो. नाही सर, वेळ संपलीये. चला आता. एक 2 मिनिटं द्या फक्त प्लीज, 2 मिनिटं. असीम, हे बघ, वेळ नाही आपल्याकडे. मला पटकन सांग. नाही तर मी चोरून नाही खाल्लं. मला तर अश्विनी मावशीने दिलं. हो असीम. असीम, तुला डॉक्टरांनी काय सांगितलंय? असं जास्त वेळ नाही उभं राहायचं. चल आराम कर बघू. पण का? मला माझ्या ताईकडे जायचंय. प्लीज जाऊ द्या ना. राजा, असं नाही जाता येणार आता. आणि तुझी औषध घ्यायची वेळ झालीये राजा. चल औषधं खा. चला मॅडम, 2 मिनिटं बोलून 5 मिनिटं घेतली तुम्ही. सर चला आता. गोड काय लागतोय ज्यूस आज. वा. अश्विनी, राशी नाव आहे का तुझं? आई एक दिवस चालतं हो. पण यश आणि निवेदिता कसे आले नाहीत अजून? अहो आई, असं काय करताय तुम्ही? ते शेलारबाईंच्या पाया पडत असतील दोघ जण. असीमला सोडवा म्हणून. वाट बघा म्हणा. तो असीम काय घरी येत नाही आता. कमाल आहे बाई तुझी पण. बरं झालं ती बॅद घरातून घालवलीस. ते वैताग आला होता नुसता. आगाऊ कुठचा. त्या निवेदिताने जबरदस्ती त्या असीमला घरात आणून ठेवलं ना, म्हणून. नाहीतर त्याला दारातही उभा केला नसता. नवरस बोर. शी. नाहीतर काय. ते कुणाच तरी पाप आपण का सांभाळायचं? नाही, पण बरं झालं तू त्या निवेदिताला अद्दल घडवलीस. ते सारखी आपलं माझा भाऊ करत फिरत असते. आई, आपल्या डोक्याची कटकट फायनली गेलीये. आज आपण पार्टी करूया. हा, पार्टी करूया आज. ए बाई, माझ्याकडे नाही तर पैसे बिसे. आई काय हो तुम्ही? असं काहीतरी बोलून ना माझा मूड घालवता. सगळा आनंद झालेला सगळा विरून जातो. अगं पण माझ्याकडे खरंच नाहीये. आई अहो काय, साक्षात लक्ष्मी देवी समोर बसलेली असताना काय तुम्ही पैसे पैसे करताय? मी पार्टी देणार आहे तुम्हाला. हा, तुम्हाला आवडते पावभाजी, ती पण चीज टाकून, आणि फालुदा. अशी करूया पार्टी. हा अगं बाई, लक्ष्मी देवतेची फारच कृपा झालेली दिसते आज माझ्यावर. संध्याकाळी ना. अश्विनी वाहिनी, अश्विनी वाहिनी आले वाटत. पण तुझ्या नावाने इतका शंख का करते? बघते ना. अश्विनी वाहिनी. काय झालं निवेदिता? काय का ओरडतात माझ्या नावाने? तू का खोटं बोललीस माझ्याशी? काय खोटं बोलले? तू सकाळी मला म्हणालीस की तू असीमला आईस्क्रीम दिलं नाहीयेस. का खोटं बोललीस माझ्याशी? मग खोटं काय बोलले?
कशाला आरोप करतेस तिच्यावर? तिने असीमला आईस्क्रीम दिलेलं नाही. सासूबाई, तुम्ही तिला का साथ देताय? तुम्ही बघितली नाही का असीमची अवस्था? आणि तू तू का त्याच्या जीवावर उठलीयस ग? काही काय बडबडतेस तू? वाटेल ते आरोप खपवून घेणार नाही मी. एक मिनिट, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये ना? थांब. राशी, राशी बाहेर आहे बाळा. कळेल. तुझ्या लाडक्या काकीला सांग, त्या आसिमला मी आईस्क्रीम दिलं होतं का? नाही. हे तिने मला आधीच सांगितलंय. तुला कळतंय का तू काय बोलतेस? तिने तुला आधीच सांगितलं होतं तरी तू माझ्यावरती आरोप करतेस? काय चाललंय काय? तू माझा द्वेष करतेस आणि म्हणून हे सगळं. तू असीमचा द्वेष करतेस अश्विनी वहिनी. असीमच्या जीवावर उठलीस तू. अरे काय चाललंय काय? अरे आई स्वतः म्हणाल्या की मी आईस्क्रीम दिलं नव्हतं म्हणून. मग तिच्यावर सुद्धा विश्वास नाहीये का तुझा? कारण असीमनेच आम्हाला सांगितलंय की तू त्याला आईस्क्रीम दिलंस. छान. उंदराला मांजर साक्ष इथे. मी काहीही केलेलं नाहीये आणि ही निवी तिच्या भावावरती विश्वास ठेवून माझ्यावर वाटेल ते आरोप करतेय. चांगलं चाललंय. अभय, पाहिलत ना तुमच्या घरामध्ये माझी काय अवस्था आहे ती? आता ना मला घरात या राहायचंच नाहीये. गेल्या वेळी हिने माझ्यावरती आरोप केले ना तेव्हाच निघून जायला हवं होतं मी. पास, याच्या पुढे मी असे उठसूट आरोप सहन करणार नाही. अरे मी कोण आहे? रस्त्यावर पडले का हिच्या भावासारखी? वहिनी, आवाज कमी. अभय, बास झालं आता. आता माझा अंत नका बघू, आपण निघूया आता. बास झालं. अश्विनी, तू शांत हो बरं आधी. हे बघ, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. काय आई हे? त्याचा रोज रोज अपमान सहन करून मी नाही राहू शकत घरामध्ये. अश्विनी, अगं माझा विश्वास आहे तुझ्यावर. आई तुमचा आहे, पण बाकी कोणाचाच नाहीये घरामध्ये माझ्यावर विश्वास. अश्विनी, शांत होतो. अभय, तुम्ही मलाच काय शांत करताय? हिला बोला ना कुणीतरी. काय चाललंय? ही उठसूट माझ्यावरती आरोप करते आणि कुणी काही बोलत नाहीये. तुझा विश्वास नाही ना माझ्यावरती? ठीक आहे, बोलव पोलिसांना, टाक मला जेलमध्ये. मुळात असीम कशाला खोटं बोलेल? तुला घरच्यांची बाजू घ्यायचीच नाहीये का रे कधी? बायकोचंच खरं वाटतं तुला? आम्ही घरचे काय सांगतो त्याच्यावर जराही विश्वास नाहीये तुझा? किती दिवस झालेत रे लग्नाला? नाही, बरोबरच आहे तुझं. मी तेव्हाच पोलिसांना तुझ्याबद्दल सांगायला हवं होतं अश्विनी वहिनी. अजूनही आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा असं म्हणणं आहे का तुझं? धन्या, सुरुवातीला माझ्या क्लासमध्ये मुलं का येत नव्हती माहितीये तुला? कारण हिने त्या पालकांना माझ्याबद्दल नको नको ते सांगितलं होतं. आणि तुझी गाडी, तुझ्या गाडीवर जे स्क्रॅचेस उठले होते ना, ते कोणामुळे उठले होते? ते हिने स्क्रॅचेस केले होते. अश्विनी, हे सगळं तू केलंयस? नाही बाबा, ही उगाच. हे तू कबूल केलंस माझ्या समोर अश्विनी वहिनी. काय बोलतेस काय तू? खोटंय सगळं. तू बोलतेस म्हणून सगळ्यांनी मानायचं? वा ग वा, हे बरे तुझं. तुझ्याकडे पुरावे काय आहेत ग? मी स्क्रॅचेस केले याचे? मी हे सगळं काही केलेलं नाहीये. बरं ठीक आहे, नाही केले स्क्रॅचेस. मग त्या दिवशी शिक्षा म्हणून मी तुला ट्युशनच्या मुलांसाठी शिरा बनवायला सांगितला, तो का बनवलास तू? का शिक्षा भोगायला तयार झालीस तू?
कारण तुझ्या मनात खोट होती म्हणूनच ना? नाही, मला हा वाद वाढवायचा नव्हता म्हणून. अभय अहो किती प्रेमाने केला होता मी शिरा, सगळ्या मुलांना दिला सुद्धा. तर तेव्हा सुद्धा हिने सगळ्यांच्या आधी मला खायला लावला. असं काय विष घातलं होतं मी त्याच्यामध्ये? असा अपमान केलाय माझा हिने. वहिनी, विष घालणं फार अवघड नाहीये तुझ्यासाठी. यश, तोंड सांभाळून बोल. काय चुकीचं बोलतोय मी दादा? अश्विनी म्हणते ना तिने नाही केलंय म्हणून. पण आम्हाला माहितीये ना अभय दादा, अश्विनी वहिनीने काय काय केलंय हे मला माहितीये. आणि तुम्हाला पुरावे हवेत ना, मी देते तुम्हाला पुरावे आणून. आणि तसंही सगळ्यांना दिसतच आहे ना, मी आणि असीम हिच्या नजरेत किती खुपतो हे सगळ्यांनाच दिसतंय. कधी प्रेम दिलंय हिने? हो, पण काही झालं तरी ती असं नाही करू शकत. दादा, हा तुझा गैरसमज आहे. अभय बघा, तुम्ही सांगताय तरी पटत नाहीये तुमच्या धाकट्या भावाला. मग तू सांग ना, एवढ्या सकाळी आपल्या घरात आईस्क्रीम का आलं? एरवी राशीवर रागवली असतीस तू, हो की नाही? माझी मुलगी थांबा. एक शब्द बोलायचा नाही कुठे आता. घर आहे की आखाडा आहे? मालती बाई आहे बघा. एक शब्द बोलायचा नाही. ही लहान मुलगी आहे घरात, तिच्या समोर सगळे वचा वचा भांडतोय आपण. बरं दिसतंय का ते? काही बोलायचं नाही कोणी, विषय संपला. राशी चल तू, चल. अभय चला. चल नेवी. काय रे? असं वाटतं की बाहेरून कोणीतरी कडी लावली आहे. आणि आईस्क्रीम आणलं, सकाळी सकाळी आईस्क्रीम. असीमने यातलं आईस्क्रीम खाल्लं होतं का? छे, अजिबातच नाही. मी दिलंच नाही त्याला. आमच्याकडे तक्रार आली आहे आणि डोळ्यांनी पाहिलंय. नेवी, नको काळजी करूस. मी आहे. आपण करू काहीतरी. आपल्या असीमला असं कोणी घेऊन जाऊ शकत नाही, पण असीमला नक्कीच परत आणू. असीमला परत तर आणू आपण धन्या. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की हे सगळं प्लॅन होतं. प्लॅन होतं म्हणजे? धन्या, नीट आठवून बघ ना. आज सकाळपासून काय काय झालंय हे नीट आठवून बघ. आधी मला संशय होता, पण आता मला खात्री पटलीये की हे सगळंच्या सगळं अश्विनी बहिणीने केलंय. सगळं म्हणजे काय? जे काही झालं ते सगळं. धन्या, अश्विनी बहिणीने फक्त असीमला आईस्क्रीम नाही दिलं. आपण जी जागा बघायला जाणार होतो ती जागा कुठे बघितली आपण? कदाचित तो जो फोन कॉल झाला तो अश्विनी वहिनीनेच कोणाला तरी आपल्याला करायला सांगितलं असेल. पण का? त्याशिवाय पुढचं काही शक्यच नव्हतं ना धन्या. आपण असीमला बाहेर घेऊन जायला तयार झालो होतो, हो की नाही? पण सासूबाईंनी असीमला अडवलं. सासूबाईंना तर असीम घरी नकोच असतो, त्यांना तो आवडतच नाही. कदाचित अश्विनी वहिनीच्या सांगण्यावरून ह्या वेळेला सासूबाईंनी असीमला अडवलं असेल. म्हणजे आपण बाहेर पडलो आणि कधी नव्हे ते
सकाळी सकाळी आपल्याकडे अश्विनी वहिनी एक मोठा आईस्क्रीमचा पॅक घेऊन आली. आपण तिथे त्या जागेवर अडकलो आणि इथे तिने असीमला आईस्क्रीम खायला प्रवृत्त केलं. आणि मला सांग ना, आपण घरी नसतानाच ते बाल हक्क समितीची माणसं घरी कशी आली? धन्या, हे सगळं प्लॅन केल्याशिवाय शक्य नाहीये. म्हणजे अश्विनी वहिनीला माहित होतं की ती येणार. मला 100% खात्री आहे धन्या की वहिनीनेच त्या माणसांना कॉल करून इथे बोलवलं आणि असीमला दम्याचा अटॅक त्यांच्या समोरच येईल अशी सोय करून ठेवली. नेहमी हे असं जर असेल ना, मी अश्विनी वहिनीला सोडणार नाही. मी आत्ताच जाऊन अश्विनी वहिनीला हे धन्या, आता तिच्याशी बोलून काही फायदा नाहीये. आता तिच्याशी बोलून घरी फक्त तमाशे होणार. आपली प्रायोरिटी आहे असीमला घरी परत घेऊन येणं, हो की नाही? आपण नेहमी तिला आता हे सगळं तिला उत्तर मिळेल. तिने जी चूक केली आहे ना, त्याची तिला शिक्षाही मिळेल. पण असीम घरी आल्यानंतर, एकदा का असीम घरी आला मग मी शांत बसणार नाही. मी नाही शांत बसणार.